नमस्कार मित्रांनो, आज एक छान व्हायब्रो रोबो आपण तयार करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला साहित्य आहे. एक मोटर छोटीशी खेळण्याची, एक बॅटरीला कनेक्टरही लागेल, 2 बाटलीची झाकणं, चिकटपट्टी, आईस्क्रीमच्या स्टिक्स लागणार काही, 2 मोठ्या स्टिक्स कट न केलेल्या, त्याच्यानंतर अर्ध्या केलेल्या 2 स्टिक्स आहेत आणि परत आणखीन अर्ध्या केलेल्या 2 स्टिक्स आणि एक स्टिक्सचा छोटा आईस्क्रीम स्टिक्सचा एक छोटासा तुकडा, त्याच्यामध्ये थोडस वरच्या बाजूला एक इथे होल पाडलेला आहे. ठीक आहे, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आपण करूयात सुरुवात. पहिल्यांदा काय करायचंय, तर ही जी आईस्क्रीम स्टिक आहे ही आपण अशी दोन्ही बाजूला अशी चिटकवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने चिटकवायचे. खालचा भाग कट करून टाकायचा आहे. ठीक आहे, किंवा असं दाखवतो तुम्हाला. असं चिटकवायचंय आणि खालचा भाग कट करून टाकायचा. ठीक आहे, आणि हे जे आहे हे त्याचे पाय आहेत. हे पाय आपल्याला असे चिटकवायचे. तर हे बाजूच्या ज्या स्टिक्स आपण लावणार आहोत त्या तुम्ही चिकटपट्टीने चिटकवल्या चालतील. आणि खालच्या ज्या स्टिक्स आहेत त्या तुम्ही फेविकॉलनी किंवा ग्लूगननी चिटकवू शकता. ग्लूगननी चिटकवताना थोडी काळजी घ्या, हाताला चटका बसण्याची, फोडण्याची शक्यता असते. ठीक आहे, आता वरचा जो पार्ट आहे, तर वरचा पार्ट जो आहे त्याच्यासाठी तुम्हाला मोटरला ह्या एक वायर लावून त्याला एक बॅटरी कनेक्टर लावावं लागेल. आणि इथं वरच्या बाजूला आपण त्या रोबोचा चेहरा काढणार आहोत. अशा प्रकारे आपण ग्लूगननी स्टिक करणार आहोत त्याला. तर ग्लूगननी स्टिक करण्याच्या पूर्वी याच्यावरच्या बाजूला चिकटपट्टी लावली तर जास्त चांगली. आणि ग्लूगन मेटलला चिकटण्यापेक्षा चिकटपट्टीला चांगली चिकटते. ठीक आहे, आता तुम्हाला हा चिटकवलेला रोबो दाखवतो आणि मग तो कसा वापरायचा ते दाखवतो. हा बघा, चिटकवलेला रोबो आहे. हे 2 स्टिक्स बाजूच्या खाली, हे हातासाठी अशा 2 स्टिक्स वापरलेल्या आहेत आणि त्याच्या हातामध्ये एक मी टोपण दिलेलं आहे. ठीक आहे, आता वरचा जो पार्ट आहे मोटरचा तो कसा बनवायचा आहे ते दाखवतो. हा जो कनेक्टर आहे बॅटरीचा, हा कनेक्टर या मोटरच्या वर चिटकवलेला आहे ग्लूगननी. ठीक आहे, या बाजूला झाकणावर चेहरा काढलेला आहे आणि हे झाकण जे आहे बाटलीचं हे आपण याच्यावर चिटकवलेलं आहे. आणि याच्या वायर्स ज्या आहेत त्या आपण इथे आणून जोडलेल्या आहेत. ऑलमोस्ट आपला हा रोबो तयार आहे. आता फक्त एक त्यातलं महत्वाची जी गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवतोय. महत्वाची गोष्ट आहे की ही जी आईस्क्रीमच्या स्टिकचा एक तुकडा काढलेला आहे आणि थोडस बाजूला एक होल पाडलेला आहे. तर हा जो पार्ट आहे हा या रोबोचा महत्वाचा पार्ट आहे. हा आपण इथे लावणार आहोत. बस झालं. आता आपण हे जर याच्यावर लावलं तर हा रोबो जो आहे तो खूप छान डान्स करणार आहे. बघा तुम्ही, आता डान्स करणार आहे, व्हायब्रेट करणार आहे आणि तो काय म्हणतोय, काय करतोय बघा आता. छान, वाव, किती मस्त फिरतोय बघा. मित्रांनो, हा रोबो स्वतःभोवती फिरतोय आणि व्हायब्रेट होतोय. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? याचं कारण आहे हा त्याचा मेन पार्ट. इथे जो आपण स्टिक लावली ना, ही स्टिक ही ऑफ सेंटर स्टिक आहे. ही ऑफ सेंटर असल्यामुळे ज्यावेळेस हे फिरतं तेव्हा त्याचा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी जी तयार होते, ती कायनेटिक एनर्जी या बॉडीमधून पास होते, ट्रान्सफर होते आणि ती पायापर्यंत जाते आणि हे व्हायब्रेशन त्याच्यामध्ये निर्माण होतं आणि हा आपल्या भोवती, स्वतःभोवती हा डान्स करायला लागतो किंवा फिरायला लागतो आणि खूप छान असा आपल्याला रोबो हा तयार करता येतो. तुम्हाला हा मस्त व्हायब्रो रोबो
आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. धन्यवाद मित्रांनो.